बॉल आला कनेक्ट करायचा आणि टीम साठी खेळायचं. नक्कीच वेल प्लेड महेश. चांगली खेळी पाहायला मिळाली, एक दमदार खेळी पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅच साठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा आहेत. आणि ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला आणखीन एक नवीन मॅच कडे आपण वळतो आहोत. भूमित कंस्ट्रक्शन आणि युवा स्पोर्ट्स. युवा स्पोर्ट्स आणि भूमित कंस्ट्रक्शन या दोन संघांदरम्यानची लढत. टॉस जिंकला युवा स्पोर्ट्सने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला बॉल गोलंदाज सज्ज होईल पहिला चेंडू घेऊन. पहिला बॉल वरती पहिला आक्रमण केलाय. चेंडूला पहिला चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर. मितील धावा 4 हा आलाय. खणखणीत चौकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार येत असताना पाहायला मिळाला ऑन साइडला, जिथे एक चांगल्या स्ट्रोक वरती चौकार येतोय. खोलात पुन्हा एकदा कमबॅक चांगलं झालंय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. चुकी झाली आहे, वेळ जास्तीचा घेतला इथे. हातामधून एक सिंगल चोरी झाली आहे. किंबहुना खांदा कॉलनीच्या पोलीस स्टेशनच्या पाठीमागे खांदा कॉलनीमध्ये आणि ठीक महात्मा मैदानावरती 11:58 चोरी झाली धावांची. रन्स आली आहे ती एक. सिंगलच्या बरोबरीने 5 धावा फलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ संपलाय. महेश हा चेंडू समोरच्या दिशेने खेळला, उडवला. बारक्या चेंडूच्या खाली येतोय, त्याने झेल टिपला. खेळाडू क्रमांक पहिला. विकेटचं पतन बाद. थँक्यू. साहिल आउट होत असताना आपण पाहिलं. केतन दळवी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. हॅलो. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण दळवी यांना पाहत आहोत. केतन दळवीची फलंदाजी आणि क्रिकेटच्या स्तरावरचा खेळ त्यापेक्षा व्हॉट्सअप ग्रुपवरच्या चर्चा नेहमीच्या चर्चेच्या राहतात. उजव्या सीच्या बाहेर स्क्वेअर कट केला. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती स्क्वेअर कट करत असताना रन्स मिळतील या बॉलवरती. त्या अर्थात पंचांचा इशारा येणं शेष आहे. अर्थात 2 धावा इथे प्राप्त होतील. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारते. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत त्या एकंदरीत 7. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करतो युवा स्पोर्ट्स. चला सर्वांच्या माहितीसाठी ही बीट मॅच नाही आहे. 100 रुपयाची 200 रुपयाची बीट मॅच नाही. आयोजकांनी ठेवलेला निर्णय हा अंतिम राहील. निर्णय आलाय 2 धावसंख्येचा. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 7 धावा. 7 ऑन दी बोर्ड. पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिमच राहील. पुढचा बॉल वेगवान चेंडू इथे पाहायला मिळाला महेश यांचा. केतन साठी एक सरप्राईज होता. पाय चेचणारा यॉर्कर टाकलाय. एक अनप्लेबल डिलिव्हरी होती. एक चिकी सिंगल इथून आली आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वाढारेल. स्कोर कार्ड वरती 7 धावा. 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 ऑन दी बोर्ड. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जिथे षटक क्रमांक पहिलं महेशचं पाहायला मिळतं. त्याच्याकडे असणारा वेग, त्याच्याकडे असणारे क्लास, त्याचा दर्जा गोलंदाजीतला आपण पाहतोय. उमेशजी मांजरेकर साहेब आणि तथा धानोरकर साहेब यांची देखील उपस्थिती आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून.
उमेशजी मांजरेकर साहेब आणि धानोरकर साहेब आपले हार्दिक स्वागत. उजव्या अशीच्या बाहेर रूम दिला, जागा बनवली, स्ट्रोक एक चांगल्या दर्जाचा पाहायला मिळतोय. चौकारांचा बादशाह आणखीन एक ठोकतोय चौकार. उमेशजी मांजरेकर साहेब आणि धानोरकर साहेब आपले हार्दिक स्वागत. उजव्या अशीच्या बाहेर रूम दिला, जागा बनवली, स्ट्रोक एक चांगल्या दर्जाचा. या आपण काही विशेष सन्मान करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. उमेशजी मांजरेकर साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. उमेशजी मांजरेकर साहेब यांचा यथोचित मान सन्मान आपण करतो आहोत. साहेबांची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय. धानोरकर साहेब देखील आपल्या सोबत उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. धानोरकर साहेब आपल्या सोबत उपस्थित झाले, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. तुम्ही स्क्रीनवरती आहात, लाईव्ह कॅमेरा चालू आहे. सन्मानित करण्यात येते धानोरकर साहेब यांना आपण पाहत आहोत. थँक्यू व्हेरी मच साई प्रीत कॅमेरामॅन. या आपण पुढे वळतो आहोत पुढच्या षटकाकडे. 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 2 मध्ये फेरबदल होतोय. सचिन मत्रे आलाय गोलंदाजी मार्क वरती, अर्थात बारक्या. सचिन मत्रे हे नाव नेहमीच या मैदानासाठी जास्तीच दूरचं नाहीये. संजय मत्रे अर्थात बारक्याला आपण पाहतोय. यावेळेचा बॉल फ्रंट लेग पुढे आणला, झेल बनू शकतो. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि जिथे फलंदाज क्रमांक 2 होईल तो बाद. यावेळेचा बॉल फ्रंट लेग पुढे बनू शकतो. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि जिथे फलंदाज क्रमांक 2 होईल तो बाद. संजय मत्रे अफलातून गोलंदाजी करत असताना तो पाहायला मिळाला. इथे विकेट त्याने प्राप्त केली आहे. विकेट प्राप्त केली आहे. अर्थात आपण पाहतोय फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय. बाराला 2. 12 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पिंटू सिंग याला आपण पाहत आहोत. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 12. 12 धावा धावफलकावरती आहेत. पिंटू सिंग कोलामध्ये सरळ बाटने इथे खेळलं होते. रायगड प्रीमियर लीग मध्ये हे नाव देखील चर्चेचा विषय राहिला, कारण 40+ मास्टर म्हणून हा खेळाडू खेळत असताना सध्याच्या घडीला पाहायला मिळतो आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतीये सध्याच्या घडीला. संजय मत्रे अर्थात बारक्याचा बोलबाला. यावेळेला थेट यष्ट्यांचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉय, लाकूड तोड गोलंदाजी केली आहे. मैदानाच्या आतमध्ये विकेट प्राप्त केली. पिंटू बाद. संजय मत्रे अर्थात बारक्याचा बोलबाला. यावेळेला थेट यष्ट्यांचा. थँक्यू. बाबाने मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळवली. चिरंजीवाने सेलिब्रेशन केलं. स्कोर कार्ड वरती आहेत त्या 12. 3 फलंदाज बाद झाल्यात. एक यॉर्कर स्वरूपाचा चेंडू इथे पाहायला मिळाला. अनप्लेबल डिलिव्हरी. एक स्नॉटर होता, खोलात पाहायला मिळाला. स्लॉकशिप करण्याच्या प्रयत्नात इथे विकेट गमावून बसलेत आणि आणखीन एक धक्का इथे दिला जातोय. धावफलकावरती आहेत त्या 12. 3 फलंदाज बाद. संजय मत्रे सध्याच्या घडीला ग्रामीण स्तरावरील देखील अनेक स्पर्धांमध्ये खेळत असताना तो पाहायला मिळतो. गेले अनेक वर्ष सातत्याने माझ्या गावचं क्रिकेट असं आहे हे नेहमी सातत्याने आपण ऐकलंय.
तोच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतो आहे. आणि जसजसा उन्हाळ्याचे दिवस येतात ना, गावाकडचं क्रिकेटला सुरुवात होते. मग सह्याद्रीचं खुरं असेल किंवा पर्वतरांगा असेल, या रंगांमध्ये किंवा कोकणामध्ये सर्वाधिक जास्त स्पर्धा येत असताना पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये जिथे विकेट मिळवली आहे धावफलकावरती त्या 12-3 फलंदाज झाले ते बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अभिजितला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तो दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. रन्स बनवायचे आहेत, परंतु एकही बॅटर मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ उभा राहिलेला नाहीये. लाईटच्या समोर रात्रीच्या वेळी ससा आला आणि त्याची जशी भेदरल्याप्रमाणे अवस्था होते ना, तशी या खेळाडूंची अवस्था झाली आहे. एका मागोमाग एक विकेट टाकल्यात. यावेळेला देखील आणखीन एक धक्का. आयाराम गयाराम हजेरी लावतायत आणि थेट डग आउट कडे दाखल होत आहेत. आणखीन एक फलंदाज बाद. अवस्था झाली आहे. एका मागोमाग एक विकेट टाकल्यात. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केल्यात. बारक्याचा सुवर्ण काळ आहे किंवा एक ड्रीम स्पेल तो हाताळतोय. केवळ यॉर्करच टाकायचे आणि त्याच्याकडेच कल त्याचा पाहायला मिळालाय. काय बॉलिंग केली आहे त्याने. वेगवान गोलंदाजी करत असताना 3 विकेट या षटकामध्ये त्याने प्राप्त केल्यात. लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे आणि या षटकामध्ये अद्याप धाव आलेली नाही आहे. ही बाब देखील तितकीशी महत्वाची आहे. रुची येतात नवीन बॅटर ऋषी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. 12ला 4 बाद झालेत. 12 धावा धावफलकावरती 4 धक्के दिलेत. हॅट्रिकचा बॉल राहील. बारक्या हा बॉल घेऊन सज्ज होत असताना पाहायला मिळेल. आपल्या बॅटची जुगलबंदी करण्या व्यतिरिक्त बॉलने त्याच्या अद्भुत कौशल्यासाठी जाणला जाणारा हा गोलंदाज आपल्या कारकिर्दीतील आणखीन एक ड्रीम स्पेल मैदानाच्या आतमध्ये हाताळतोय. APL 2025 मध्ये आई प्रीमियर लीग 2025 मध्ये त्याची ही गोलंदाजी 7व्या पर्वामध्ये वाखाणण्याजोगी राहिली आहे. अद्याप या षटकामध्ये त्याने एकही धाव खर्च केलेली नाहीये आणि जिथे 3 विकेट त्याने प्राप्त केल्यात. मेडन ओव्हरच्या उंबरठ्यावरती आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती देखील. हॅट्रिक संपादन करेल का. हॅट्रिकचा बॉल बारक्या सज्ज होत असताना पाहायला मिळतो. अर्ध विकेटने पुढचा चेंडू घेऊन खोला टाकला. सरळ बॅटने केलेत. रन्स अवेलेबल नाहीये. डॉट बॉल आलाय. 5 चेंडू लगातारचे निर्धाव आलेत. हॅट्रिकची अपॉइंटमेंट त्याला मिळाली नाही, परंतु इथे आपण मेडन ओव्हरच्या उंबरठ्यावरती असणारा हा खेळाडू पाहायला मिळतोय. निर्धाव षटक येईल का त्याच्या माध्यमातून पाहणं गरजेचं. शेवटचा चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळेला ऑन साइडला केलाय. सिंगल येते. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाहीये, परंतु काय गोलंदाजी केली आहे. 3 विकेट प्राप्त केल्या आणि केवळ 1 धाव खर्च केली. संजय मत्रेने गोलंदाजी करत असताना प्रतिस्पर्ध्याला सळो की पळो करून सोडलं. पाहणं या स्पर्धेमध्ये जो संघ परास्त होईल त्याच्यासाठी गाडी नंबर 1752 आहेच. प्रसादी निघाला त्याच गाडीने, कारण दुकान बंद आहे. प्रीमियर लीग आहे. आपण सातत्याने लीग स्टेजच्या मॅचेस पाहू शकत नाही. याचं कारण आहे या विभागामध्ये फार क्वचित आणि कमी वेळेला एका दिवसाचा अवधी मिळतो आणि त्यामध्ये लीग स्टेजच्या मॅचेस ठेवणं, त्या मॅचेस कव्हर करणं ही बाब सोपी नाही आहे. कारण या विभागामध्ये केवळ एकच क्रीडांगण आहे आणि तेही महात्मा शाळेच्या अंडरमध्ये आहे आणि या शिक्षण संस्थेच्या अंडरमध्ये असणारे हे क्रीडांगण. कौतुक तर या गोष्टीचं व्हायला हवं की हे मैदान अगदी सुसज्जित ठेवण्यात आलं. खेळण्यालायक आहे. इथे त्याची निगा राखली जाते. परंतु कार्यकाळ ज्यावेळेला शाळेचा कार्यकाळ चालू असताना आपण हे मैदानावरती खेळू शकत नाही. यासाठी मुभा नसते. मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती आहेत त्या 13-4 फलंदाज बाद. 13ला 4 बाद. केवळ 1 धावेचं षटक टाकलंय. आता टेप बॉल ओव्हर इथे पाहायला मिळेल. हा बॉल जास्तीचा वळतो. पुढचा चेंडू
यावेळेला सरळ बाटणे पहिला चेंडू कवसला केले क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या खाली विकेटचं पतन 5वा धक्का. बॉल जास्तीचा वळतो. पुढचा चेंडू यावेळेला सरळ बाटणे. युवा 11 या टीमने टॉस जिंकला, परंतु प्रथम बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतला तो सपशेल आपण इथे पाहतोय ना, जो अपयशी राहिलाय किंवा हा निर्णय इथे अंगलट आलाय. कॅन यू इमॅजिन 13ला 5 बाद झाल्यात. 13ला 5 युवा 11. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 13. नितीन अजूनही नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे. 3 बॉल मध्ये ज्या बॅटरने 13 मधल्या 9 धावा बनवल्यात ना, तो नॉन स्ट्राईक एंड वरती वाट पाहतोय माझा नंबर कधी येईल. 13 बॉल झाले, 13 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉल मध्ये 9 वरती नॉट आउट खेळणारा नितीन नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे. यावेळेचा बॉल वेगवान इथे डाव्या यशीवरती पाहायला मिळतोय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. नितेश नवीन बॅटर मितेश यांना आपण पाहत आहोत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतात. संघाच्या अडचणी वाढल्यात. संघाची अडकलेली ही नौका पहिलं तरी घेऊन जाणारा आक्रमक फलंदाज अद्याप नॉन स्ट्राईक एंड वरती उभा राहिलेला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, दिशाहीन राहिला हा चेंडू. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळते. शशीजी इंगळे यांच्या मालकीचा संघ भूमित कन्स्ट्रक्शन्स मैदानाच्या आतमध्ये एक चांगला खेळ करत असताना पाहायला मिळाला. अतिरिक्त धावा आल्या स्कोर कार्ड वरती आहेत त्या 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3. उजव्या यशीच्या बाहेर हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते आहे. अद्याप हे जे टेप बॉलचं षटक आहे ना, ते सचिन नाईकने अगदी योग्यरित्या हाताळलं होतं. 8 धावा 3 विकेटने प्राप्त केला. किंवा त्या पलीकडे कोणत्याही गोलंदाजाला गोलंदाजी करत असताना हे तितकंसं चांगलं जमलेलंच नाहीये मुळात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत ना, पुढचा चेंडू यावेळेला जागा बनवली. इनसाइड आउट खेळले. डाऊन ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल येथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 धावा धावफलकावरती आहेत. यशला आपण पाहिलं त्या ठिकाणी. यशची क्षेत्ररक्षणाची काहीतरी वेगळी बाब आहे. क्रॉकोडाईल प्रमाणे तो असा हात उभे आणतो आणि जिथे आपण चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. यावेळेचा बॉल बॅटची थिकेज आउटसाइड एज. मॅचची गोल्डन विकेट. फलंदाज क्रमांक 6 बाद नितीन बॅक टू द पॅव्हेलियन. तिथे आपण चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. यावेळेचा बॉल बॅटची थिकेज आउटसाइड एज. गोल्डन थँक्यू. विकेट मिळवली. विकेट मिळवली. इथे थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना हा चेंडू पाहायला मिळाला. कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये आणि किणिक धक्का. सिद्धीजी खानावकर यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. सिद्धीजी खानावकर प्रसिद्ध उद्योजक, युवा तरुण तडफदार असं व्यक्तिमत्व. दुपारची वेळ झाली आहे. खाण्याच्या बाबतीत चर्चा करू नका. स्कोर कार्ड वरती धावा त्या 17. दादा हाही प्रीमियर लीग आहे. जास्तीचं कोणी मनावरती घेऊ नका. एका दिवसामध्ये एन्जॉयमेंट आणि या पलीकडे जास्तीचं काही नाही. 17 धावा धावफलकावरती 6 फलंदाज बाद झाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो अर्थात
संजू पिले मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. भारतीय संघाचा संजू सॅमसंग आहे, तर आमच्याकडे संजू पिले आहे. तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो आहे. संजू पिले म्हटलं तर ऑर्गनायझर, संजू पिले म्हटलं तर उत्कृष्ट फलंदाज, संजू पिले म्हटलं तर त्याचा स्वतः संघ बांधणी करणारा खेळाडू. पुढचा बॉल सरळ बाटणे, सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळालं. हॅशटॅग रिस्पेक्ट, इथे रिस्पेक्ट दिली. पहा ना, सचिन इंगळेनी थ्रो केला की कोण जास्तीचं चर्चा करणारच नाही, किंवा का केला विचारणारच नाही. संघाचे संघ मालक आहेत, विचारणार तरी कोण. मैदानाच्या आतमध्ये धाफलकावरती येते 18-6 फलंदाज बाद. पोलीस वर्गाची जर का एखादी मॅच चालू आहे तर आपण पोलिसांना म्हणूच शकत नाही की घाई करा. संघाचा संघ मालक असेल मैदानाच्या आतमध्ये, त्यांनाही आपण जास्तीचं काही बोलू शकत नाही. त्यांना आपण पाहतोय. यावेळेचा बॉल बाची तिकेज आउटसाइड घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहे, चांगली गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये साहिलने. इथे एक सिंगल येत असताना पाहायला मिळाली. साहिल याचा कारनामा पाहायला मिळाला. टाळ्यांचा कडकडाट या गोष्टीसाठी झाला ना, कारण सचिन होते त्या ठिकाणी. सचिन साळुंके आणि पहिला चेंडू, किंबहुना आज पहिला चेंडू नसेल, आज लिंबू पाणी पिऊन आले ते, आणि गोचा या नावाने त्यांना जास्ती पाहिलं जातं. पुढचा बॉल यावेळेला लोअर फुट होता, डीप मध्ये केले, डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल आली आहे इथे, केवळ एक सिंगल येत असताना पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या 20 धावा धावफलकावरती आहे. साहिलने या टेप बॉल वरती अगदी कमी खर्चाचा असा षटक टाकलाय. 4 धावा खर्च करत 2 विकेट प्राप्त केल्यात त्याने. 7 धावा दिल्यात या षटकामध्ये एकंदरीत, आणि 2 विकेट प्राप्त केल्यात कम खर्चा. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या अर्थात 20-6 फलंदाज बाद झाल्यात. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज क्रमांक 4 फ्रेश गोलंदाज, आपण ज्याच्या गोलंदाजीचा दर्जा, क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहिला ना, सर्वाधिक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, चेंडू पकडण्याची काहीतरी विशेष शैली आहे त्याची, असा यश याला आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. यश गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये पॉइंटला सचिनला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं सचिन नेहमी म्हणतो ना की अच्छे लोग आप, अब बुरे लोग मुझे बाप कहते हैं. मैदानाच्या आतमध्ये तो पाहायला मिळतो. पुढचा बॉल उजव्या अशीच्या बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. हे जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आल्या ना, मला कदाचित असं वाटू लागलं जिथे माथेरानमध्ये स्पर्धा चालू आहे आणि टुरिस्ट विजावरती हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आले, जास्त खेळात थांबण्याचा योगच आला नाही कोणावरती मुळात. यावेळेला सरळ बाटणे, चेंडूला पाठवलाय डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. युवा स्पोर्ट्स साठी पहिला षटकार येत असताना संजू पिलेच्या बॅट मधून आला. तो येता क्षणी मी त्याची आवर्जून उल्लेख केला होता की जर का भारतीय संघाकडे संजू सॅमसंग आहे ना, तर महात्मा क्रिकेटकडे आणि या खान्ना कॉलनी क्रिकेटकडे संजू पिले आहे. त्याने षटकार ठोकला समोरच्या बाजूला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क मध्ये पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर कट केला, बॅकफुटला येत असताना स्क्वेअर कट. एकेरी धाव इथे प्राप्त होतीये. सिंगल येत असताना पाहायला मिळाली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या एकेरीच्या मदतीने. 2 धावा आल्यात, 2 धावा, 28 धावा.
वैभवजी पाटील साहेब प्रसिद्ध उद्योजक, खांदा कॉलनी आणि खांदा कॉलनी बॅडमिंटन ग्रुपचे सचिव शिवाजीजी खताळ साहेब यांचं देखील आगमन झालं. आपलंही हार्दिकाचं स्वागत. मैदानाच्या आतमध्ये रन्स आल्यात, धावफलकावरती धावा त्या अर्थात 30 धावा. संजू बॅटिंग करतोय, एकटा लढतोय. मैदानाच्या आतमध्ये तो एक पात्री अभिनय करत असताना पाहायला मिळतो आहे. यशच्या अगेन्स्ट रन्स येत असताना पाहायला मिळत आहेत. हाफ ट्रॅकर ऑन साइडला, हाफ आर्म पुल, चेंडू झालाय गुल, सीमारेषेच्या बाहेर. संजूची बॅट बोलतीये षटकार. सर्वाधिक सुंदर षटक राहिलं यशचं. या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या. जास्तीच्या काही नाही, 16 रन्स आले या षटकामध्ये. मॅच बनली आहे, 36 बनल्यात. 36 धावा धावफलकावरती आहेत. जो संघ या स्पर्धेमधून परास्त होतोय, लगेच ड्रेस कोड चेंज करून आपण प्रत्येक खेळाडूला पाहत आहोत. हा ब्रँड आहे या मैदानाचा. सचिन धोत्रे यांना आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत त्या अर्थात 36. 6 फलंदाज बाद. एक वयोवृद्धांचा संघ आपण मागील मॅच मध्ये पाहायला मिळाला होता. त्या संघाचं नेतृत्व करत होता तो सचिन धोत्रे आणि तो इथे बाद झाला. 36ला 6. 4 षटकांचा खेळ संपला. गोलंदाजी मार्क वरती एक युवा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. निखिलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. डीप एक्स्ट्रा कव्हर, वाईड इज लॉंग ऑन, डीप काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट आणि बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला पाहायला मिळतोय. यश सारखा 38 सर्कलच्या बाहेरचा क्षेत्ररक्षक मला वाटतं एक मोठी भिंत उभी राहते. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सरळ बाटने. यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग अँड स्ट्रॉंग अँड हँडसम मॅसिव्ह षटकार. मितेच्या बॅटमधून देखील षटकार आला. 42 धावा धावफलकावरती आहेत. 42 ऑन दी बोर्ड. 42 धावा. निखिलचं स्वागत केलं. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना गोलंदाजाचं भव्य स्वागत. पुढे सरसावला आणखीन एक दणका. चेंडूला पाठवलं वॅकंट एरिया. रन्स मिळतील 4. चौकार. थँक्यू थँक्यू. 14ला 6 बाद झालेला संघ आता मात्र उठू लागलाय, उभा राहिलाय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 46. 14ला 6 बाद झाले होते. 14ला 6 बाद झाले होते. तिथून पुढे हा संघ उभा राहिला. सचिन नाईक अक्षरशः निघाला होता इथून. तो म्हणतो की आमच्या गोच्याला ओर नाही तर मी चाललो घरी. तो थांबला मॅच पाहण्यासाठी. पुढचा बॉल. यावेळेला देखील फटका फसला. संधी निर्माण. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला. साहिलने झेल टिपलाय. फलंदाज क्रमांक 7 बाद. मोठी पार्टनरशिप ब्रेक झाली. थँक्यू. या पुढच्या मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या एका बाजूला सानिया आणि अंशुमन 11. अंशुमन 11 आणि सानिया दोन्ही टीमचे कॅप्टन या. सानिया डिस्ट्रीब्युटर आणि अगदी त्याच वेळेला अंशुमन. 46ला 7. ऑन साइडला केलेला हा स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवले क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल दुहेरीचा प्रयत्न. जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजू
नॉट आउट 7 बॉल 17 वरती खेळतो ना त्याला स्ट्राईकच नाही. शेवटच्या षटकामध्ये ज्याने 2 षटकार ठोकले, 1 चौकार ठोकलाय. कारण हे विभागाचं क्रिकेट आहे आणि त्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. प्रोफेशनलिझम या क्रिकेटला तितकंस पाहायला मिळत नाही. हा बॉल बॅकफुटला आल्या हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. विवेक यांना आपण पाहत आहोत. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या दुहेरी धावा आल्यात. धावफलकावरती 50 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. 14ला 6 गेले होते. पिंटूचे हात हातावरती तो आपटतोय. त्याला ठाऊक आपण मॅच मध्ये आलोय. ऍज अ कॅप्टन म्हणून त्याने बॅटिंगचा जो निर्णय घेतला होता ना, 14ला 6 गेल्यानंतर अक्षरशः लपून बसले होते काही खेळाडू. परंतु संजू हा तोच खेळाडू होता ज्याने मॅच मध्ये आणला टीमला. आणि अर्थात पूर्वार्धाचा खेळ एकंदरीत आपण पाहतोय इथून संपलाय. पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर 50 धावा 50ला 7. पूर्वार्धाचा खेळ संपला. इवा 11 या युवा स्पोर्ट्स या टीमने बॅटिंग केली. आपण विशेष सन्मान करतो आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सन्मान आपण करतो आहोत. खांदा कॉलनी बॅडमिंटन ग्रुपचे सचिव साहेबांचा आपण विशेष सन्मान करतो आहोत. विशेष सन्मान आपण करतो आहोत तथा स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सन्मान आपण अतिथी मान्यवरांचा करतोय. चला अंशुमन 11 आणि सानिया डिस्ट्रीब्युटर्स. अंशुमन 11 आणि सानिया डिस्ट्रीब्युटर्स. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉस करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा. चला टॉस करण्यात येईल नेक्स्ट मॅच सानिया डिस्ट्रीब्युटर्स आणि अंशुमन 11. अंशुमन 11 आणि सानिया डिस्ट्रीब्युटर्स. अंशुमन 11 टीमचा कॅप्टन आलाय. सानिया डिस्ट्रीब्युटर्स टीमचा कॅप्टन या. अंशुमन 11 टीमचा कॅप्टन अवेलेबल झालाय. चला आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी युवा स्पोर्ट्स. चला आपलं त्वरित क्षेत्ररक्षण सधून घ्या. चला कॅप्टन साठी थार पाठवा लवकर. कर्णधार अंशुमन 11. अंशुमन 11 टीमचा कॅप्टन आलाय सानिया डिस्ट्रीब्युटर्स. चला या त्वरित आपण टॉस करतो आहोत. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. काही करा क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये होतात बारक्या. आघाडीची जोडी. चला घाई करा. सिद्धेजी खानावकर साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते अंशुमन 11 आणि सानिया डिस्ट्रीब्युटर्स या दोन टीमच्या दरम्यानचा आपण टॉस करतो आहोत. एका बाजूला सानिया डिस्ट्रीब्युटर्स आणि त्याच्या अगेन्स्ट अंशुमन 11. सानिया डिस्ट्रीब्युटर्स आणि अंशुमन 11 या दोन संघांदरम्यानची लढत नेक्स्ट मॅच जिचा आपण टॉस करतो आहोत. टॉस करण्यात येतोय नेक्स्ट मॅचचा देखील. टॉस आपण करतो आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. टॉस जिंकलाय अंशुमन 11 या टीमने. टॉस जिंकलाय आणि प्रथम निर्णय घेतलाय. निर्णय त्वरित आमच्या बरोबर पोहोचवा. महेश कापसेला पहा ना कसा चाललाय तो मैदानाच्या आतमधून. आज त्याचा जो ड्रेस कोडचा आहे ना, कदाचित बॅटिंग साठी तो गेला तर 4-5 बॉक्स मागवावे लागतील.
स्कोर कार्ड वरती रन्स आहेत त्या अर्थातच 50-51चं टार्गेट. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संजय मत्रे यांना आपण पाहतो आणि त्यांच्या साथीला महेश आहिरे आणि त्यांच्या साथीला संजय मत्रे यांना बॅटिंगसाठी आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेलं पाहायला मिळाल्यात. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ ही निश्चित बदलते. कशी राहील कोणाची वेळ ही येणारा काळच सांगेल, कारण येणारे चेंडू असणार आहेत ते अर्थात 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये 51 धावसंख्येची आवश्यकता या मॅच मध्ये राहिली आहे. 30 चेंडू आणि 51 धावा ज्या संजू पिल्लेने मॅच मध्ये आणलं त्याचं खऱ्या अर्थानं कौतुक युवा स्पोर्ट्स करत असताना पाहायला मिळेल, कारण संघ सामन्यामधून बाहेर गेला होता. अशा क्षणाला त्याच्या बॅटमधून एक इम्पॉर्टंट नॉक आला, त्याला चांगली साथ देत असताना आपण पूर्वार्धामध्ये पाहिलं होतं. ते अर्थातच मितेशला त्याने 2 षटकार ठोकले. चांगली इनिंग त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. एक्कावन्न धावसंख्येची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. आज या स्पर्धेच्या माध्यमातून थार मधून खेळाडूंची एंट्री होत असताना पाहायला मिळाली. कॅप्टन मैदानाच्या आतमधून थार मधून आले. अगदी त्याच वेळेला टेप बॉल या स्पर्धेच्या माध्यमातून वापरला जातो. पिंटू सिंग गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल, पहिला चेंडू वेगवान राहिला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल अवेलेबल होती आणि ती ते प्राप्त होतीये. बारक्याला आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं चांगल्या वेगाने तो धावत असताना पाहायला मिळालाय. सिंगल आली आहे. 1 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या बॉल वरती एक सिंगल येत असताना पाहायला मिळाली. आपला अप्रोच जे आहे ना, तो धावा गोळा करण्याचा चांगला असायला हवा. चांगल्या दर्जाची बॅटिंग करणं गरजेचं आहे आणि चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणारा 40+ मास्टर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू खोलवा टप्प्याचा, बॅटची लिडिंग एज, कोशांकित क्षेत्र, रन्स मिळतील ते इथे 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 3 वरती जाऊन पोहोचते. 40+ रायगड प्रीमियर लीग ज्या खेळाडूने अक्षरशः गाजवली होती त्याला आपण गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अंशुमन 11 या टीमला आपण पाहत आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कागदोपत्र फेक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रन्स आल्यात त्या 2. एकच रन आली, एकच धाव आली. एकंदरीत आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 36 बनलेल्या पाहायला मिळतात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. लोअर फुल टोस, पॉवर पॅक चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. पॉवरफुल हिट, षटकार. थँक्यू. 42 धावा. आता मात्र सामना खुला झालाय. तिसऱ्या षटकामध्येही हाच आविर्भाव आणि हाच थाट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. फलंदाजाचा वेगळाच आहे थाट. त्याने गोलंदाजाची लावली आहे वाट. महेश उजव्या सीच्या बाहेर खोलातला हा चेंडू, तिथे गोशांकित क्षेत्र आहे. रन्स मिळतील त्या 2. आता मात्र 44 धावा धावफलकावरती आहेत. 7 ची आवश्यकता. एक चांगल्या दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि अगदी त्याच वेळेला तिसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहत आहोत. एका बाजूला युवा स्पोर्ट्स आणि भूमित कन्स्ट्रक्शन्स. पुढचा बॉल, गोलंदाज ओव्हर द विकेटने बॅटची थिकेज आउटसाइड घेतली आहे. रन्स मिळेल ती अर्थात 1. केवळ एकेरी धाव. संघाची धावसंख्या 45 वरती. येणारे अर्थात आपण पाहत आहोत येणारे 6 बॉल आणि 12 बॉल आणि 6 ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 6 धावा.
12 बॉल आणि 6ची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 4 मितेश गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतात, ज्या मितेशने चांगली बॅटिंग केली होती. उजव्या सीच्या बाहेर वेगवान चेंडू पाहायला मिळतोय, फास्ट अँड फ्युरियस, अधिक वेगाने आणि प्रचंड वेगाने चेंडू इथे हाताला. गोलंदाजी करत असताना गोलंदाजाच्या आपण नेहमी म्हणतो ना की त्याच्याकडे ज्या आयुध हवी आहेत ती त्याच्याकडे आहेत. त्याचा रिदम चांगला आहे, त्याचा फॉलो थ्रू चांगला आहे, त्याच्याकडे वेग आहे, त्याच्याकडे टप्पा आहे. आपण ज्या वेळेला हात सोन्याचा असून चालत नाही, परंतु जर का आपण टप्प्यावरती प्रभुत्व मिळवलं तर विजय हा नेहमीच आपला राहतो. टप्प्यावरती प्रभुत्व मिळवलं या खेळाडूने. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर, पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज, क्षेत्ररक्षक आलेत, चेंडूच्या खाली सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय, कोंडी फोडली आहे. 45 धावांची भागीदारी इथे ब्रेक झाली आहे आणि महेश होता इथे फलंदाज होईल इथे बाद. महेश आहिरे बाद होत असताना पाहायला मिळाल्यात. पहिला धक्का इथे संघाला लागलाय. 45 ला 1 येणारे 10 बॉल आणि विजयासाठी 6ची आवश्यकता. हा फ्लेक्स तुम्ही स्क्रीनवरती पाहता ही प्रीमियर लीग 2025 चा. नितीश गुगे रायगड युवा मोर्चा यांचं आगमन होते होत असताना पाहायला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम साहेब, आपले हार्दिक स्वागत. स्कोर कार्डवरती धाबा आहेत त्या अर्थात 45. विकेट प्राप्त केली आहे मितेशने. यावेळेला आडव्या बॅटने डाऊन द ग्राउंड केले. लॉंग रनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल मिळते, दुहेरीचा प्रयत्न होणार नाही, केवळ एक सिंगल वरती समाधानी आहेत. एक एक धाव फार महत्वाची राहील आणि एका एका धाव्याने पुढे सरकत असताना संघ पाहायला मिळतो. प्रमोद आलेत बॅटिंगसाठी, 46 बनल्यात, 46 ऑन दी बोर्ड. येणारे 9 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता राहील ती अर्थात 5 धावसंख्येची. बारके ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू खोलामध्ये, मॅच फिनिश, सामना संपवला. चेंडूला पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर. सामना फिनिश केला, मॅच फिनिश केली आहे. मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. षटका टोकला, ऍक्शन रिप्ले पहा. फटका खेचला आणि तो तसाच थांबला. तू खीच मेरी फोटो असं म्हणत असताना त्याने चेंडूला बाहेर पाठवलाय. या आपण विशेष सन्मान करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे आधार स्तंभ माननीय श्री परेजी ठाकूर साहेब, माजी सभागृह नेते व नगरसेवक पनवेल महानगरपालिका, विशेष सन्मान आपण करतो आहोत. स्वागत आणि सन्मान, अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे स्वागत आपण करतो आहोत. स्वागत नसे हा तर आहे जिवाळा. साहेब आपल्या पदमपर्शाने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा. आपली उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय. असंच प्रेम सदैव या आयोजन समितीवरती राहू द्यात.